एक तर इथं सर्वसामान्य काम करून करून माज मोडलाय माणसांचं सगळ्यांचं. आणि आता कसं तरी आपल्या नातेवाईकांना आपल्या मंडळींना सोडायला स्वारगड बस स्थानकावर आल्यानंतर जे आपली बाईक असते, टू व्हीलर असते, ती टू व्हीलर आतमध्ये आलेली, मग ते लावायचे कुठं? गाडीवरती सामान असतं, बॅगा भरल्या असतात, लेकरं असतात, लहान लेकरं, लावून कुठेही करायचं. सर्व ठिकाणी जर टू व्हीलर आतमध्ये फक्त 5-10 मिनिटं गाडी, किती 15-20 मिनिटं लागते गाडी भरायला. आणि तेवढ्या ह्याच्यासाठी जर तुम्ही नो एंट्रीची पावती पाडताय, गाड्या उचलताय डायरेक्टली, अशी परिस्थिती आहे सध्या. हे बघा, गाड्या उचले चालू आहे, हे चुकीचं आहे. तर ते सर्वसामान्य ते लेडीज महिला अधिकाऱ्याशी वाद घालत आहे. सांगायला पाहिजे ना. एकतर आधीच आपण कसं तरी हे करतो, त्यात 500-600 रुपये पावती. सर्वसामान्यांना हे परवडेबल नाही, हे परवडू शकत नाही, हे शक्य नाही. हे कुठपर्यंत हे करायचं? शासनाने तिकडं 4 व्हीलर मोठ्या मोठ्या गाड्या तिकडे लागल्यात ना, त्यांना उचला की, त्यांना फाडा पावत्या, त्यांच्या हे करा. पण आम्हाला सर्वसामान्य का ताप देतं? हे रॉंग आहे, हे चुकतंय शासनाचं. बघा, गाड्या उचली चालू आहे तिकडे, दिसतंय का? तुम्ही टू व्हीलरवाल्यांना का देता? आले थोड्या वेळ कडेला लावले, त्यांनी लावू द्या ना थोड्या वेळ, 10-15 मिनिटं 20 मिनिटं. थोडेच मुक्काम करायला आले, तिथं मुक्काम करायला नाही आले, वर लावलेत त्यांनी, गाड्यांना कोणाला त्रास होत नाही त्याचा. हे चुकतंय. बघा, तिकडे चालू आहे काम त्यांचं, पावत्या फाडायचं. सर्वसामान्यांना का एवढं ताप देऊ? मला एवढं म्हणायचं आहे. ठीक आहे. हे बघा, उचली चालू आहे, हे चुकतंय. हे बघा, गाड्या उचलायचं चालू आहे काम. हे बघा कसं आहे, गाड्या उचलायचं. नो एंट्रीमध्ये गाड्या लावल्यामुळं ठीक आहे, पण नका ताप देऊ तुम्ही. सर्वसामान्यांना ताप देऊ नका जास्त. उचला गाडी नो एंट्रीमध्ये. एकतर आधीच लोकांना काम करून रस्त्याने बोटं भरतायत लोक, आणि त्यात तुम्ही आम्हाला ताप देताय, असं हे चुकतंय. हे बघा तिकडे चालले बघा, त्यांचं हे करतायत ते. ठीक आहे, नो एंट्री असेल काय असेल, पण किती थोड्या वेळ थांबणार आहेत ते, त्यांचं वाद चालू आहे. बघा तिकडे ती महिला भांडते पोलिसांसंग. बघा, गाडीला किती वेळ झाला तेच चालू आहे. हे योग्य नाही, हे पटत नाही आपल्याला, पटण्यासारखं नाही आपल्याला. ठीक आहे. बघा, ती महिला भांडते पोलिसांसंग, बरोबर नाही या गोष्टी, सगळ्या चुकतंय सगळं. सणासुदीचं एक तर लोक कसं तरी मूडमध्ये आपल्या नातेवाईकांना भेटायला चाललेत.